संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. सध्या शिक्षक भरतीच्या ज्या जागा आहेत, पोर्टलला जे अपडेट करण्याची जी कालावधी दिलेला आहे, जी वेळ दिलेली आहे ती 30 जूनपर्यंत दिलेली आहे. त्यामध्ये अनेक संस्थांची जर माहिती घेतली तर बऱ्याच संस्था अजूनसुद्धा पोर्टलवर आलेल्या नाहीत. ज्या संस्थांनी माहिती भरायला पाहिजे होती ती माहिती अद्यापही भरताना आपल्याला दिसत नाही. आता मुदत 30 जूनपर्यंत दिलेली आहे. आज जवळपास 18-19 तारीख आहे, म्हणजे अजून 10 ते 11 दिवस त्या ठिकाणी बाकी आहेत. आणि ह्या 10-11 दिवसामध्ये आता किती जागा त्या ठिकाणी येऊ शकतात, किती संस्था त्या ठिकाणी ह्या जागा अपलोड करतील, हे सध्या तरी सांगता येणार नाही. परंतु जो वेग आपल्याला त्या ठिकाणी संस्थेचा दिसतोय हा कुठंतरी मंदावलेला दिसतोय. त्यामुळं काही आमदार असतील, काही शिक्षक संघटना असतील, तर जी 30 जूनपर्यंत मुदत दिलेली आहे त्याला पुन्हा एकदा मुदत मिळवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न होताना त्यांच्याकडनं आपल्याला दिसत आहेत. आणि ते प्रयत्न होतीलसुद्धा. याचं आणखीन एक रिझन आहे. त्याचं कारण असं आहे की बदली प्रक्रिया, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही गेल्या 3 वर्षापासून थांबलेली आहे. आणि त्यामुळेच की आता पुढच्या वर्षी म्हणजे 31 मार्च 2027 पर्यंत ही बदली प्रक्रिया होणार नाही, ती थांबलेली आहे. मग त्यानंतर बदली प्रक्रिया होऊ शकते. परंतु जर शिक्षक भरती झाली आणि त्या जागा जर यावर्षी भरल्या गेल्या किंवा 31 मार्चच्या पूर्वी भरल्या गेल्या तर आंतरजिल्हा बदलीसाठी जागा रिक्त राहणार नाहीत. त्यामुळं शिक्षक संघटना याला कुठेतरी ही भरती प्रक्रिया कसं थोडंसं डिले होता येईल किंवा शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ह्या कशा त्या ठिकाणी थांबतील आणि पुन्हा त्या ठिकाणी 31 मार्चच्या नंतर ही भरती प्रक्रिया कशी जाईल हे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे प्रयत्न होताना त्या ठिकाणी दिसत आहेत. आता भरतीतले अनेक अडथळे आहेत, शिक्षण सेवकांचे अडथळे आहेत. शिक्षण सेवकाचे तुम्हाला माहिती आहे की सध्या अनेकांना मेडिक्लेमचा विषय आहे, पदवीधरांचा विषय आहे, वेतन श्रेणीचा, आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचाही मोठा तो एक विषय आहे. आणखीन काही विषय आहेत शिक्षण सेवकांचे आणि ते विषय त्या ठिकाणी कुठेतरी पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. आपण कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. परंतु कोर्टामधली जी याचिका दाखल केलेली आहे तुम्हाला माहिती आहे की याला फक्त त्या ठिकाणी मुदतवाढ मिळते, डिले होते. कुठेतरी सरकार यामध्ये ॲफिडेविट दाखल करायला तयार नाही. त्यामुळं कुठल्या तरी परत दुसऱ्या मार्गाने याचे प्रयत्न होताना किंवा असे प्रयत्न आपल्याला करावे लागतील जेणेकरून बाकीचेही मुद्दे आहेत शिक्षकांचे, शिक्षण सेवकांचे, ते मुद्दे कसे सोडवता येतील यासाठी आता मी 28 जूनपासून ते 12 ऑगस्टपर्यंत म्हणजे 10-11 ऑगस्टपर्यंत मी पुन्हा एकदा मैदानामध्ये आहे. सर्वांना माहिती आहे की मला जे सुट्ट्या असतात त्या पावसाळी सुट्ट्या असतात. त्यामुळं अनेक जण उन्हाळी सुट्ट्या घेऊन आता शाळेवरती रुजू झालेले आहेत आणि आम्हाला 28 जूनपासून त्या ठिकाणी आता त्या सुट्ट्या लागणार आहेत. त्यामुळं 28 जून ते 12 ऑगस्टपर्यंत जो वेळ आहे, जे 38-40 दिवस त्या ठिकाणी मिळत आहे, तर मी त्या 38 ते 40 दिवसामध्ये भावी शिक्षक जी भरती प्रक्रिया रखडलेली आहे ती भरती प्रक्रियेतली अडचणी असतील, तांत्रिक मुद्दे असतील, त्या ठिकाणी वेगवेगळे विषय असतील, ते विषय कसे सॉल्व करता येतील, कसे दूर करता येतील, हे भावी शिक्षकांसाठी झालं. शिक्षण सेवकांसाठी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया असेल, त्यानंतर कुठंतरी शिक्षण सेवकांचा विषय असेल, कुठं वेतन श्रेणीचा विषय असेल, मेडिक्लेमचा विषय असेल, तर हे सर्व विषय घेऊन मी पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरत आहे. मला जवळपास एक 38-40 दिवस मिळतात. या 38-40 दिवसामध्ये तुमच्या काही समस्या असतील, तुमचं काही म्हणणं असेल, अनेकांचे जर काही कामं रखडलेले असतील, कोणाचे काही प्रॉब्लेम्स असतील की जे शिक्षण सेवक आहेत, भावी शिक्षक आहेत, त्यांच्या काही मागण्या असतील, तर त्या मागण्या तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवू शकता.
नंबर सर्वांकडे आहे, तरी सांगतो 9890 816 894. मी पिनसुद्धा करून ठेवेल. तुमच्या ज्या काही समस्या असतील, कोणाला त्यानंतर वैयक्तिक काही समस्या आलेल्या असतील प्रशासनामध्ये, ज्या प्रशासन त्या ठिकाणी ते सोडत नसेल, तर अशाही समस्या असतील ते सुद्धा त्या ठिकाणी मला व्हॉट्सअपवर डिटेल्स पाठवू शकतात, जेणेकरून मला पुढे जे 38-40 दिवस मिळालेले आहेत त्या वेळेमध्ये मी तुमच्या समस्या त्या ठिकाणी सोडवू शकेल. त्यामुळं अनेक दिवसापासून आपण पाहत आलेलो आहे की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एकही शिक्षणसेवक हा पुढे येऊन त्या ठिकाणी वेळ देऊन काम करताना आपल्याला दिसला नाही. शिक्षणसेवकांचे बरेच मुद्दे आहेत, त्याच्यावरती एकही शिक्षणसेवकांनी वेळ देऊन काम केलेलं नाही. प्रत्येकजण काम करताना थोडंसं त्यांच्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतो, त्यांना वेळ जेव्हा मिळते तेव्हा करण्याचा प्रयत्न करतो. परंतु ज्याही वेळेस मला वेळ मिळते, ज्यावेळेस सुट्टी मिळते, त्यावेळेस नक्कीच मी तुमच्या पाठीशी किंवा त्या समस्या सोडवण्यासाठी मी काम करत असतो. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो आहे की शिक्षण सेवकांचा विषय असेल आणि भावी शिक्षकांचा विषय असेल, ज्यांचे विषय हे थांबलेले आहेत, ज्यांच्या समस्या आहेत, असे जे शिक्षक आहेत ते मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती डिटेल्स पाठवू शकता. 28 तारखेपासून मी त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आता मैदानात उतरतो आहे. काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. मित्रांनो, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. आता थेट मुंबई मंत्रालय किंवा पुणे आयुक्त कार्यालयातून इथून पुढचे जे व्हिडिओज असतील ते तिथून असतील. जी तुम्हाला ग्राउंड लेवलची माहिती असेल, नेमकं काय भरतीमध्ये सुरू आहे, नेमकं काय शिक्षण सेवकांचं सुरू आहे, ते सर्व तुम्हाला ग्राउंड लेवलचं मैदान म्हणजे मंत्रालय, आयुक्त कार्यालय इथून तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल. पुढे तुम्हाला काय करायचं आहे, कशा ते सोडवता येतील, काय केलं पाहिजे, या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. त्यामुळे चॅनलला परत एकदा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा मैदानात उतरतो आहे, त्यामुळं तुमच्या समस्या सांगायलाही विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.